वेलकम बॅक टू माय चॅनल। इथे मी नवीन हे घेऊन आले, रेसिपी घेऊन आले। मी ॲक्च्युली पहिल्यांदाच ट्राय केले। मी गॅसवर छोटे छोटे मिनी केक्स बनवले होते आणि खूप छान झाले होते, तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबरही शेअर करते। मी ते ओट्स घेतलेले, त्याच्यामध्ये ओट्स वाटून घेतले, पावडर करून घेतले आणि मग त्यात मी रवा पण टाकला होता, अनस्वीटेड कोकोआ पावडर पण टाकलं होतं। आणि ॲक्च्युली माझ्याकडे डार्क चॉकलेट नव्हतं, त्याच्यामुळे मी व्हाईट चॉकलेट, मोठेचं जे स्लॅब येतो ना, जे म्हणजे एक चॉकलेट मिळतं कंपाऊंड चॉकलेट, येस, तर ते पण टाकलेलं। तुम्ही यात चॉको चिप पण मिळतात मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीचे, तर तेही टाकू शकता। खूप छान लागले होते, माझ्या मुलीला तर खूपच आवडली। ॲक्च्युली कसं आहे ना, मी पहिल्यांदाच यात रवा टाकून केले। जनरली मी पॅनकेक्स जे बनवते तीच रेसिपी आहे, पण यात मी रवा टाकला, बस एवढंच। आणि रव्याने ते छान अगदी इतके सॉफ्ट आणि छान झाले होते ना, आतून सॉफ्ट आणि वरतून क्रिस्पी होते छान। आणि चॉकलेट तर मुलांना खूप आवडतं, म्हणजे त्यांचं तर फेवरेटच असतं ते सगळं। आणि मेन काय आहे की आकार वेगळा असला तर मुलांनाही थोडीशी खायला मजा येते। ते यात मी थोडं मीठही घातलं आणि चॉकलेट मी त्या व्यतिरिक्त काहीच घातलं नव्हतं। तर इथे कोकोआ पावडर, अनस्वीटेड कोकोआ पावडर टाकलं आहे, बस मिक्स केलं। दूध आणि पाणी मिक्स करून मी त्याचं बॅटर बनवलं आणि त्याच्यात नंतर मी सोडा टाकलेला। सोड्याने छान फुलून येतात। थोडा सोडा खायला काहीही हरकत नाही आहे, असं म्हणतात की खाऊ नये, पण कधी काही गोष्टींमध्ये टाकलेले छान होतात। आणि बस ते आपल्याला मेन पर्पस काय आहे की छान फुलून येतात, क्रिस्पी होतात आणि आतून सॉफ्ट होतात, छान गोलाकार असे। तर इथे बघा मी बॅटर बनवून ठेवलं आहे, याला मी 10-15 मिनटाकरता असंच ठेवलं आहे, तर दिसेल तुम्हाला आता पुढे। मी तुम्हाला जसं म्हटलं, मला डार्क कंपाऊंड मिळालं नव्हतं, तर मी व्हाईट कंपाऊंड वापरलं। ॲक्च्युली ते मी प्लॅन केलं होतं की किसून टाकायचं, पण किसण्याने खूपच बारीक झालं होतं, त्याच्यामुळे पावडर होत होती अगदी, त्याच्यामुळे मी नंतर चाकूने जस्ट पीसेस कापले, जेणेकरून कसं आहे चंक्स येतात मुलांना आणि ते खूप आवडतं। म्हणजे चॉकलेट मेन असं, तर तुम्ही ही चूक करू नका, मी केली। मी ग्रेट करायचा विचार केला, पण खूप पावडर होत होती। तर हे बघा, इथे मी आता चिप्स म्हणजे चॉको चिप्स सारखे फ्लेक्स वगैरे तसं मी चॉकलेट कापते चाकूने, तर हे मी त्यात मिक्स करणार आहे आणि बस मग त्यात सोडा घालून मी गॅसवर बनवणार आहे। सगळं दिसेल तुम्हाला आता पुढे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप छान झाले होते आणि तुमच्या मुलांनाही 100% आवडेल। तर इथे बघा, मी आता हे फ्लेक्स जे केलेत चॉकलेटचे ते मी त्यात टाकणार आहे, बघा। याच वेळेला तुम्ही नट्स पण घालू शकता, जर तुमचे मुलं म्हणजे खात असतील तर। माझी मुलगी खात नाही, तिला ॲलर्जी ॲक्च्युली नट्सची। नाहीतर तुम्ही वॉलनट घालू शकता, पिस्ताशियोज घालू शकता, बदाम आहेत ज्याचे म्हणजे छोटे छोटे काप करून घालू शकता, खूप छान लागतात। मी ट्राय करेन पुन्हा एकदा माझ्यासाठी, तिला नाही, तिच्यासाठी नाही बनवणार, पण मी येस, पण असं होत नाही ना, मुलांकरता बनवायचं आणि आई स्वतःसाठी नट्स वगैरे खाऊन। पण मी एक जस्ट नॉलेज म्हणून सांगते की छान लागतील। मला जरी असं म्हणजे वाटतंय की नट्स वगैरे आलेले मुलांना आवडतीलही, क्रंची क्रिस्पी टेक्स्चर मिळतं त्याला, तर बघा ट्राय करून, खूप छान झाले होते। तर हे बघा, इथे मी थोडंसं पिंच ऑफ सोडा घालते, सोड्याने इथे जरा फुलून येतील, तर बघा पुढे। आता मी इथे पुढे गॅसवरच बनवणार आहे, मायक्रोवेव्ह मी वापरत नाही, मायक्रोवेव्ह मला वापरता येत नाही ॲक्च्युली, आहे माझ्याकडे, पण मी खरंच कधी ट्राय नाही केले।
एकदा मी केक बनवायला घेतलेला आणि खूप सडनली त्याच्यातून धूर यायला लागलेला, म्हणून तेव्हापासून मला थोडी भीतीच वाटते. पण मी गॅसवर यूज टू आहे, तर मी याच पॅनवर बनवायचा विचार केला. थोडंसं तूप टाकलं की खाली लागू नये म्हणून. तर इथे आता मी सगळं बॅटर टाकणार आहे. ट्रस्ट मी, खूप छान झाले होते. एकदा नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांनाही 100% आवडणार. आणि तुमची मुलं स्वतः सांगतील सुद्धा की मम्मी ते बनवू करून. पण खरंच सांगते, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे हा, खूप छान झाले होते. आणि आपल्याला आणखीन काय हवं असतं की आपल्याला आपलं मुलं सांगतंय की खूप छान झाले होते मम्मी हे बनव, हे नाही का? तुम्हालाही असं वाटत असेल ना की आपल्या मुलांचे विश, म्हणजे ते जे मागतात ते जे आपण जे बनवू शकतो. आणि अर्थात आपण घरचं तर चांगलंच असतं की म्हणजे हेल्दी, सगळं हेल्दीच आपण बनवायचा विचार करत असतो आणि हेल्दीच असतं. सो इथे थोड्या वेळापूर्वी मी उघडून बघितलेलं तर झाले नव्हते ते, म्हणून मी पुन्हा झाकण ठेवलं. तर हे बघा आता दुसऱ्या बाजूने किती छान दिसायला. ॲक्च्युली माझ्या मुलीला ते इतके आवडले की म्हणजे तिचं असं म्हणणं होतं, पहिले तिला वाटलं की जळालेत बहुतेक, पण मी तिला नंतर सरप्राईज दिले खाऊन बघ, आणि तिला एवढे आवडले म्हणून सांगू. बस माझ्यासाठी तोच खूप मोठा आनंद आहे की तिला आवडले. आपल्या मुलांना एखादी गोष्ट आपण बनवली आणि ती त्यांनी आवडीने खाल्ली तरच आईचं म्हणजे सार्थक झालं. म्हणजे ती जेवढी मेहनत करते त्याच्या मागे ती सगळी पणाला लावून, म्हणजे आय होप तुम्ही समजू शकत असाल मला काय म्हणायचं. आपल्याला आपल्या मुलांकरताच म्हणजे सगळं करावंसं वाटतं. या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकरताच बनवतो. आता ऑब्व्हियसली आपल्याला काही हे नाही आहे म्हणजे आपल्यालाही आवडतं असं काही खायला, पण मुलांना आपण पहिले देतो नाही का. आणि गोड मी तरी अवॉइड करते, पण तिच्यासाठी मी बनवते कधी कधी ट्रीट म्हणून. आणि मुलांना डब्यातही असं छान म्हणजे इझी टू ईट आहे की एक फोक दिला आणि खाल्लं त्यांनी. छोटे आहेत तर ते एकदम 1 बाईटमध्ये खाऊ शकतात. बस माझ्यासाठीच खूप मोठी गोष्ट आहे. तर बघा इथे माझे झाले आहेत. आता तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान झाले होते, खरंच सांगते खूपच छान झाले होते. व्हिडिओला प्लीज लाईक करा, मला कमेंट करा. चला भेटूयात पुढील ब्लॉगमध्ये. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.